शिरपूर तालुक्यातील होडनांथे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2024 मधील फळ पीक विमा अनुदानात अन्य मंडळांच्या तुलनेत कमी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात आज अनुभव युवा मंच माध्यमातून तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शिरपूर तालुक्यातील इतर 10 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरासरी 75,000 इतके अनुदान मिळाले असताना होडनांथे मंडळातील शेतकऱ्यांना फक्त 42,500 इतकेच अनुदान मंजूर झालेत। या तफावतीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। निवेदन देताना जितेंद्र राठोड, राहुल बंजारा, दीपक बंजारा, जयेश बागुल आणि सोमनाथ मराठे उपस्थित होते। त्यांनी संबंधित विमा कंपनी आणि ट्रिगर मशीन ऑपरेटर यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली। जय महाराष्ट्र। आज आम्ही सन्माननीय कृषी अधिकारी शिरपूर यांना आज एक निवेदन दिलेलं आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि आताही एक आमच्या भागातील खास करून होडनांथे मंडळामध्ये एक फार मोठी घटना सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीने घडताना दिसते आहे। 2024 मध्ये झालेलं फळ पीक विमा बाबतीचा एक सध्या तफावत शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसते आहे की काही ठिकाणी काही मंडळांमध्ये जवळजवळ पर हेक्टरी 74,679 रुपयेप्रमाणे ते जे नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान मिळालेलं आहे। तर होडनांथे या मंडळामध्ये 42,500 रुपये हे मिळालेलं आहे। तर शिरपूर तालुक्यातल्या या अनेक मंडळांना जर 70-75 हजारापर्यंत मिळत असेल आणि होडनांथे या मंडळासाठी जर 42,000 पर्यंत मिळत असेल तर हा जो 34-35 हजाराचा जो तफावत आहे त्या तफावतीच्या बाबतीत आम्ही आज माननीय कृषी अधिकारी महोदय यांना विनंती केलेली आहे की या ट्रिगर मशीनच्या बाबतीत चौकशी व्हावी। ती जे संबंधित कंपनीचं ट्रिगर आहे त्या सगळ्या बाबतीतही चौकशी व्हावी। शेतकऱ्यांची या विषयावर अनेक दिवसापासून ट्रिगर बंद होतं अशाही शेतकऱ्यांचं मत आहे। तर त्यावरही कृषी अधिकारी महोदयांनी एक सविस्तर असं आपलं मत शेतकऱ्यांपर्यंत द्यावं आणि हा जो अन्याय शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे तो अन्याय कशा पद्धतीने न्यायाच्या सुपात देता येईल अशा दृष्टिकोनातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झाली नाही तर आम्ही शिरपूर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून या सगळ्या विषयावर इथे मोर्चा करण्याचा, आंदोलन करण्याचा इशारा माननीय कृषी अधिकारी यांना दिलेला आहे। आम्हाला आशा आहे की या सगळ्या विषयांवर चौकशी होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।